विशाल मडवीने नेहमीच आपल्या संघाचा आपला जो अनुभव आहे, अनुभवाचा फायदा आपल्या संघाला दिलेला आहे. पाच ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 4 षटके आपण 20 मिनिटात पूर्ण करायचीच आहेत. जर त्यापेक्षा जास्त वेळ आपण घेतला तर मात्र एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक, आउटफील्डचा क्षेत्ररक्षक आपणास इनफील्डमध्ये तैनात करावा लागेल. त्यामुळे आपण गोलंदाजी करताना, क्षेत्ररक्षण करताना सुद्धा डिसिप्लिन दाखवायचे. त्याचबरोबर बॅटिंग करणारे बॅटर जे आहेत त्यांनी सुद्धा फारशी चर्चा करायची नाही, फक्त षटक संपल्यानंतर आपण चर्चा करायची आहे. क्षेत्ररक्षण लावलं जातं. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर यष्टीरक्षक यष्टीपासून दूर एक शॉर्ट थर्ड मॅन, थोडा वाईडिश, शॉर्ट फाईन लेग, फाईन नाही, वाईडिश शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक मिड ऑफ, एक मिड ऑन, हे 30 सर्कलच्या आतमधलं क्षेत्ररक्षण. एक शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि 2 क्षेत्ररक्षक जर बघितले आपण सीमारेषेवर तैनात केले, त्यामध्ये एक स्ट्रेट लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. सलामीची जोडी खेळपट्टीवर रुपेश काटे आणि विघ्नेश मडवी. खूप अनुभव असलेला रुपेश विरुद्ध विघ्नेश, युवा. षटकातील पहिला चेंडू, हा चेंडू खूप चांगला चेंडू आहे, खूप चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. अगदी बॅटच्या जवळून हा चेंडू निघून गेला, सुदैव म्हणता येईल, बॅटला स्पर्श झाला नाही. इट्स अ डॉट बॉल. आतिश पाटील राईट आर्म, याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू गॅप मधून जातोय आणि सीमारेषा पलीकडे चौकार. यस 09 प्रतिष्ठान यांचे आयोजन, A1 जोडीचं हे आयोजन प्रणय रायकर, त्याचबरोबर प्रमोद देवळीकर यांचं आयोजन. हा मात्र कट केलेला, अगदी स्लाइस केलेला चेंडू जाईल स्क्वेअर थर्ड मॅन, सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार बघायला मिळाला. आपण हे आयोजन पाहतोय, A1 जोडीचं आयोजन, त्यांना तोलामोलाची साथ श्री कान्हे स्पोर्ट्स ब व शूर मराठा पाय यांची. प्रणय रायकर त्याचबरोबर प्रमोद देवळीकर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय, A1 जोडीच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय. याला पुन्हा फटका चेंडू हवेत, मात्र जे सुडे चेंडू जाते जवळपास पॉइंट सीमा रेषेकडे. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र एक चांगली धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या झालेली 11. प्रदीप तांगडे अर्थात मामा यांच्याकडनं खास सुवर्ण संधी आहे पांडू संघाला. आपण विकेट हॅट्रिक पूर्ण केली किंवा लागोपाठ 3 चौकार लगावले, लागोपाठ 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक. प्रदीप तांगडी म्हटलं की एक लढवय्या क्रिकेटर. चांगला फटका ड्राईव्ह केलेला आहे, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल मिड विकेटला आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण होतील. पंचांचा 1 शॉटचा इशारा आलेला आहे. येस 1 शॉट.
प्रसन्ना भोईर आणि विशाल पाटील यांनी खूप चांगली कामगिरी पंच म्हणून साकारलेली आहे. मॅन फ्रॉम मालजीपाडा. गेले 3 दिवस आणि आज 4था दिवस आहे. खूप चांगली कामगिरी करतायत पंच म्हणून. आतिश थोडासा महागडा ठरतोय. फुल टॉस. फायदा उचलता आला नाही कारण स्क्वेअर चेंडू होता आणि डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू असेल तर तुम्ही जस्ट दिशा जरी दिली तर तुम्ही 4 धावा उचलू शकता. संदीप गुळवी आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यानंतर फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल लॉंगॉन सीमारेषेकडे. चेंडू अडवण्यात यश आलेले मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. खूप चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारे टाकला होता आतिशने. त्यानंतर मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार बघायला मिळाला आणि चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे सोनिका पाता मारोटी बी हा संघ. कारण 15 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. खास करून रुपेशने 2 चौकार लगावले. 4 चेंडूचा सामना केलेला आणि 4 चेंडूमध्ये जर बघितलं आपण तर 11 धावांवर खेळतोय आणि विघ्नेश मडवी 2 चेंडूमध्ये 3 धावांवर खेळतोय. त्यानंतर टिवरी स्पोर्ट टिवरी आणि ब्रह्मावती खार्डी दोन्ही संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. टॉससाठी तयार राहायचं आहे. टिवरी स्पोर्ट टिवरी आणि ब्रह्मावती खार्डी. आज अनिल अंकलेश स्पोर्ट खार्डी संघाने खूप चांगली कामगिरी पहिल्या मॅचमध्ये केली आणि यानंतर सुद्धा आपण दुसरा खार्डीचा संघ पाहणार आहोत. भावेश पाटील आणि कंपनी. भावेशचा अंदाज बघायला मिळणार आहे दुसऱ्या मॅचमध्ये. जबरदस्त स्ट्रेट बॅटने खेळणारा बॅटर आहे भावेश. दुसरं षटक. याला मात्र गॅपमधून चेंडू जाईल. टीप फाईन लेग सीमा पार. चौकार. नॉट अ व्हेरी गुड स्ट्रोक. चांगला फटका नव्हता परंतु 4 धावा मिळतात कारण आपण पाहतोय जवळपास 2 क्षेत्ररक्षक जे आहेत शॉर्ट फाईन लेग आणि वाईडिश फाईन लेग दोघांच्या मधून रिंग गेला होता. डीप फाईन लेग सीमा पार चौकार. याला पुन्हा बॅटला स्पर्श झाला. शॉर्ट थर्डमॅनला जातोय आणि 1 धाव मात्र पूर्ण होते. चांगली गोलंदाजी षटकामध्ये करताना पाहतोय आपण पियुष. पण गोलंदाजी तुम्ही जेव्हा चांगली करतात तेव्हा क्षेत्ररक्षकांची तेवढी साथ तुम्हाला मिळायला हवी. चांगली धावसंख्येकडे वाटचाल करताना मालवणी संघाला आपण पाहतोय का धावसंख्या झाली तब्बल 20 धावा. पियुष राईट आर्म स्लोवर वन. चेंडूचा वेग कमी केला आणि खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. इट्स अ डॉट बॉल. कमबॅक करताना पियुषला आपण पाहतो कारण पहिल्या षटकामध्ये जवळपास 15 धावा गेल्या होत्या. त्यानंतर पियुष चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. हेच फार महत्वाचं आहे. खेळताना तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा मानसिक दबाव असू नये. पियुष जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप. राईट आर्म. पण शफल क्रॉस झाला होता. खेळायचं होतं मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. शरीर भीती चेंडू बघायला मिळाला. पंचांचा लेग बायचा इशारा. चांगली गोलंदाजी षटकामध्ये पाहतोय आपण. तब्बल 4 चेंडूमध्ये आता म्हणतात कुठल्याही प्रकारची संधी मोठा फटका खेळण्याची दिलेली नाहीये पियुषनी. धावा ज्या एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. भले पहिल्या चेंडूवर चौकार आला पण त्यानंतर कमबॅक करताना पाहतोय पियुषला. एकवीस धावा झाल्यात. 21. यावेळेला मात्र लेट कट. क्रिकेट मधला नाजूक फटका. चेंडू लॉंग स्टॉप सीमा पार चौकार.
मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट, कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा, हे या फटक्याचं वैशिष्ट्य आहे. पियुष फटका यानंतर टॉप एज आणि एक सोपा सुंदर झेल सॉफ्ट डिस्मिसल. रुपेश काठे बाद झाले, पण बाद होण्यापूर्वी रुपेशने खूप चांगली कामगिरी केली. 4 चौकार लगावले, 7 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी केली. विघ्नेश मडवीच्या बरोबर पंचवीस धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली. चांगली सुरुवात संघाला करून दिलेली आहे. खास करून रुपेश काठे याने 4 चौकार लगावले, 7 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी केली. आता मात्र निलेश काठे आलेला आहे, पिंच हिटर. निलेशला खरं तर बढती दिलेली आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 25 एक बाद 25. तिसरं षटक आतिश पाटील कंटिन्यू असणार आहे. यावेळेला मात्र खेळण्याचा शफल क्रॉस झाला होता. चेंडू हा डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. खरं तर लोअर फुलटॉस चेंडू होता, यावर धावा तुम्हाला मिळायला हव्यात जास्त प्रमाणात. वाईटच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या झाली 26. पांजू स्पोर्ट पांजू विरुद्ध सोनिका माता मालवडी बी या दोन संघांमधील मॅच आपण पाहतोय. श्री कानाई माता चषक 2026 ही स्पर्धा. तिसरं षटक स्विच हिट, फटका टायमिंग बरोबर झालेला नाहीये आणि एक पॉइंट, थोडासा शॉर्ट पॉइंट बॅकवर्ड, सहज सोपा सुंदर झेल. निलेश काठेच आउट, 0 शून्यावर बाद झालेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. स्विच फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि बॅकवर्ड पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये आपण चांगला झेल समाप्त केला गेला आणि निलेश याची खेळी 0वर संपुष्ट होते. आता मग स्वराज मडवी कंप्लीट ऑलराऊंडर हा बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. सोनिका माता मालवडी बी संघाचा हा स्वराज मडवी जो आहे तो कंप्लीट ऑलराऊंडर आहे. ज्याप्रमाणे बॅटिंग त्याप्रमाणे गोलंदाजी. आतिश पाटील, हा चेंडू सुद्धा स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरून स्क्वेअर मारा या षटकामध्ये बघायला मिळतो आणि स्क्वेअर मारा जर तुमचा असेल तर तुमच्या संघावर मानसिक दडपण निर्माण होतं. कारण तुम्ही एकतर एक धाव बहाल करता आणि त्यानंतर एक्स्ट्राचा एक चेंडू तुम्हाला टाकावा लागतो आणि हेच संघाला बऱ्याचशा वेळा धोकादायक ठरतं. याला लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत, झेल होईल का? डीप मिड विकेट, सीमारेच्या बाहेर षटकार. तेहतीस धावा झालेल्या आहेत. 3 नेल्सन, खूप चांगला फटका बघायला मिळाला. स्लॉकच्या अंदाजामध्ये फटका खेळला गेला होता आणि डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा स्वराज मडवीच्या बॅटमधून आले हा दर्जेदार षटकार. 3 33 धावा झालेल्या आहेत. आतिश राईट आर्म, पुन्हा फटका, यायला मात्र लिडिंग एज आणि पुन्हा एक सॉफ्ट डिस्मिसल. शॉर्ट फायनिंगला सोपा झेल आणि स्वराज मडवीची खेळ सुद्धा संपुष्टात.
अमन मडवी जातोय बॅटिंग करण्यासाठी. खरं तर सुरुवातीला खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. त्यानंतर रुपेश खाटे बाद झाल्यानंतर त्यानंतर निलेश खाटे शून्यावर बाद झाला. त्यानंतर स्वराज मडवी यांनी खरं तर असं वाटलं की मोठी धावसंख्या उभी करेल, एक षटकार लगावला, एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्वराज्य सुद्धा बाद झाला आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय अमन मडवी. धावसंख्या आहे 33, 3 बाद 33. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. आपण पाहतात श्री कान्हई माता चषक 2026 आणि या स्पर्धेचा आज अंतिम दिवस, सुपर संडे. त्यामुळे पहिल्याच मॅच पासून आज प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते. 09 शिव प्रतिष्ठान A1 जोडी प्रमोदजी देवळीकर, प्रणयजी रायकर यांचे आयोजन आणि त्यांच्या सोबत श्री कान्हई स्पोर्ट्स ब व शूर मराठा पाये यांची एक अपार मेहनत आणि यांची खरं तर सर्वांची सांघिक कामगिरी आणि ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी अंतिम टप्प्यात चांगल्या रीतीने पोहोचताना दिसते. सर्वच काही बेस्ट आहे, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. हा चेंडू मात्र नो बॉलचा इशारा, आउट ऑफ द क्रीज, आधी खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला आहे चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. त्यामुळे एक धाव मिळेल आणि ह्यानंतर जो चेंडू टाकला जाईल त्यावर असणार आहे फ्रीट. पंच इशारा करत आहेत फ्रीटचा. प्रसन्ना भोईर आणि विशाल पाटील काय कामगिरी करतायत पंच म्हणून. खरं तर सुरुवातीला हे दोन्ही उत्कृष्ट क्रिकेटर राहिलेले आहेत आणि आज क्रिकेटशी जुळवून घेण्यासाठी पंच म्हणून कार्य करतायत. फ्रीटचा चेंडू आहे. बऱ्याचशा वेळेला असं होतंय, एका मॅच मध्ये तर मी बघितलेलं की पंचाने सुद्धा बोट वर केलेलं आहे फ्रीटच्या चेंडूवर. कधी कधी असं होतंय. षटकार लगावल्यानंतर खराब चेंडू हाताळला, मात्र कमबॅक करताना पाहतोय आपण आतिशला. धावसंख्या झालेली आहे 35, 35. आतिश शॉर्ट बॉल होता पण वेग खूप होता. आखूट टेप्याचा चेंडू जर तुम्ही हाताळता मात्र वेग महत्वाचा असतो. शॉर्ट चेंडू जर वेग कमी असेल तर फलंदाजाला भरपूर वेळ मिळतो आणि जागा बघून तो चांगल्या प्रकारे फटका खेळू शकतो. पूल किंवा हुकचा फटका तो चांगल्या प्रकारे खेळू शकतो. आतिश पुन्हा त्या दिशेने, हा मात्र लेंथ बॉल, खूप चांगली गोलंदाजी. खरं तर थोडंसं स्वेर मारा बघायला मिळाला पण या षटकामध्ये एकंदरीत धावा ज्या दिल्यात 10 धावा दिलेल्या आहेत. 2 फलंदाजी बाद केलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 35. 14 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण केलेले आहेत. टायमर आमचा ऑन आहे, लक्षात घ्या. आमचे एक्सपर्ट स्कोरर इंजिनियर जयेश तांगडी यांचं बारकाईने लक्ष आहे. प्रत्येक षटकानंतर ते मला माहिती पोहोचवत आहेत किती वेळ घेतलेली आहे. तर एक लक्षात घ्या, 4 षटकामध्ये 4 षटके संपवण्यासाठी 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतली तर मग आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला एक्स्ट्रा वजा इनफिल्डमध्ये तैनात करावा लागेल. श्री ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी त्याचबरोबर टिवरी स्पोर्ट टिवरी दोन्ही संघ कॅप्टन टॉस साठी तयार राहायचं आहे. 4थं षटक यावेळेला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू अडवण्यात यश आलेला आहे, मात्र पंच काय इशारा करतायत बघूया. पंच नक्कीच त्या ठिकाणी पाहणी करतील. पंचांचा काय इशारा, 2 धावा तर घेतलेल्या आहेत. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत. पियुष या त्या ठिकाणी संघासाठी 4 धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक. रवींद्र स्लोवर 1, चेंडूचा वेग कमी केला, चेंज ऑफ पेस, इट्स अ डॉट बॉल. गोलंदाजाकडे सगळ्या प्रकारची जी गोलंदाजीची अस्त्र असतात ते असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे स्लोवर 1 असायला हवा, तुमच्याकडे यॉर्कर असायला हवा, तुमच्याकडे फुलटॉस ही असायला हवा, पण तो अशा फुलटॉस तुम्ही वापर करायला हवा ज्यावर तुम्हाला झेल मिळेल. यावर चांगला फटका खेळलेला आहे, आत्मविश्वास भरा फटका आहे. धावा भलेही त्यावर मिळणार नाही जास्त. मिसफिल्ड, ओव्हर थ्रो आणि ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 40. कारण क्रिकेटमध्ये एक धाव फार महत्वाची असते.
धावसंख्या जर बघितली एक चांगली धावसंख्या आहे, कारण चौथं षटक हे मार्गस्थ आणि 40 धावा. रवींद्र हा चेंडू स्क्वेअर चेंडू आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर मारा जास्त प्रमाणात बघायला मिळते. आपण कधी प्रत्येक गोलंदाजाने अतिरिक्त धाव दिलेली आहे आणि ह्या धावा कुठेतरी थांबवणं फार गरजेचं आहे. फुल टॉस सरळ फेकून दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर षटकार. चार डॉट बॉलची भरपाई केली विघ्नेशने, कारण जवळपास 4 डॉट बॉल खेळला होता विघ्नेश, त्यानंतर त्याने षटकार लगावला. रवींद्र पुन्हा एक हेलिकॉप्टर बघायला मिळाला, झेल सुटतोय आणि 1-2 का 4 नाही तर 1-2 का 6. आणि याचबरोबर 50चा आकडा सुद्धा पार होतोय. टाळ्यांचा आवाज मालोडीकडनं आपण नक्कीच ऐकायला मिळेल. 50चा आकडा पार होतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. 53 धावा झाल्या, 53. रवींद्र भांगडा ठरतोय. फुल टॉस आणि हा खूप लांब पल्ल्याचा षटकार. लागोपाठ 3 षटकार लगावलेले आहेत. सव्वीस धावा कुठलेले आहेत आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये येते सोनिका माता मालोडी बी हा संघ. आणि 18 मिनिटांमध्ये 4 षटके पूर्ण झालेले आहेत. 59 धावा झालेल्या आहेत. काल आपण बघितलं होतं की अंतिम सामना झाला. अंतिम सामन्यामध्ये सुद्धा आपण अमित कामणकरने जितेश मुकादमला 26 धावा कुठल्या होत्या, पण तो संघ पराभूत झाला. 26 धावा कुठल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये, पण मात्र टीम 90 हा संघ पराभूत झाला. सचिन भोईरेचा अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी. मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, झेल होईल का? झेल होणार नाही, कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. धावबादची शक्यता, पण मात्र शेवटच्या क्षणी धाव घेतली जात नाहीये. फक्त एकच धाव आणि 60चा आकडा पार होते. 60 धाव होत आहेत. आता मात्र लास्ट ऑफिशियल कॉल असणार आहे. ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. यस, वेलकम. टीव्ही स्पोर्ट टीव्ही संघाला लास्ट ऑफिशियल कॉल. टॉससाठी यायचं आपण. याला पुन्हा मिस टाइम फटका. यावेळेला मात्र स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जाऊन झेल घेतोय दुसऱ्या प्रयत्नात. चौथा फलंदाज बाद झालेला आहे, पण मात्र एक गोष्ट आहे की विघ्नेश मडवीने सुरुवातीला खूप डॉट बॉल खेळले, पण त्यानंतर त्याची परतफेड काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये, कारण लागोपाठ त्याने 3 षटकार लगावले. 10 चेंडूचा सामना केला, 3 षटकार लगावले, 210चा स्ट्राईक रेट. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र आहे ती 60. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी मोस्ट एक्सपिरियन्स संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू विशाल मडवी.
खाली जातोय, चेंडू अनपेक्षित खाली जातोय, डॉट बॉल जातोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विशालकडे क्षमता आहे खरं तर मोठे फटके खेळण्याची, पण त्या क्षमतेचा तो वापर करेल का हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पुन्हा अगदी त्याच अंदाजामध्ये चेंडू बघायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र शरीरापासून अतिशय जवळ तुम्ही कट शॉट खेळू शकत नाही किंवा लेट कटचा फटका तुम्ही तितक्या ताकदीने खेळू शकत नाहीये. अति सुसज्ज मैदान, अगदी मैदानाच्या बाहेर जर बघितले आपण चिंचेची किंवा आंब्याची झाड आहेत आणि प्रेक्षक त्या झाडाखाली बसून या स्पर्धेचा आनंद घेताना 3 डॉट बॉल, सलग 3 डॉट बॉल आणि षटकातील शेवटचा चेंडू एक कमबॅक करताना पाहतोय आपण. सचिन भोईरने फक्त 1 धाव दिलेली आहे. कमबॅक करतोय, याला म्हणतात कमबॅक. फुल टॉस, मात्र भरपाई केली 3 डॉट बॉलची. फेकून दिला चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेच्या बाहेर षटकार. म्हणजे पंचांकडे येस बॅटरने खरं तर हा रिव्ह्यू घेतलेला आय थिंक हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. सहासष्ट धावा झालेल्या आहेत, मात्र विशाल मडवीने रिव्ह्यू घेतलेला आहे. हा चेंडू हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 66 धावा झाले, 67 धावांचं लक्ष. टिव्हरी स्पोर्ट टिव्हरी संघ कॅप्टन, आपणास लास्ट ऑफिशियल कॉल. 66 धावा झालेल्या आहेत. 3 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आली होती पांजू संघाला. त्यामुळे धावसंख्या जी होती 69 आणि 70 धावांचं लक्ष. ब्रह्मावती माता खार्डी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. टिव्हरी स्पोर्ट टिव्हरी संघ कॅप्टन, आपण त्वरित यायचं. आपणास लास्ट ऑफिशियल कॉल आहे, अन्यथा आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. याच्यानंतर लावू शकतो आपण. वेलकम अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते ते म्हणजे काश्मीराचे सुप्रसिद्ध उद्योगपती सनी सेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते ते म्हणजे काश्मीराचे सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय सनी सेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम.
सनी सेठ मात्र यांचं आगमन झालं आणि फटाक्यांची आतषबाजीने त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे ते म्हणजे 09 शिव प्रतिष्ठान एवन जोडी प्रणयजी रायकर, त्याचबरोबर प्रमोदजी देवळीकर, त्याचबरोबर कानई स्पोर्ट्स बी व शूर मराठा पाय यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. वेलकम अँड सुस्वागतम. सन्मान्य सनी सेठ मात्रे सुप्रसिद्ध उद्योगपती कासिमेरा यांचं या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. त्यांच्यासोबत त्यांचे सर्व मित्र परिवार यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 09 शिव प्रतिष्ठान, त्याचबरोबर कानाई स्पोर्ट्स ब व शूर मराठा पाय यांच्या वतीने श्री कानाई माता चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. राजन धुमाल आपलंही हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम. विलाजी तांगडी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. तर एक हाय स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. आज पहिली मॅच बघितली आपण, एक समाधानकारक. यस राजन धुमाल वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आज पहिली मॅच जी आपण बघितली एक समाधानकारक धावसंख्या होती, 41 धावांचं लक्ष होतं. मात्र ह्या मॅचमध्ये आपण हाय स्कोरिंग मॅच पाहतोय, तब्बल 70 धावांचं लक्ष असणार आहे. पांजू संघ, पांजू स्पोर्ट पांजू हा लक्षाचा पाठला कशा प्रकारे करेल हे फार उत्सुकतेचं ठरेल. टिवरी स्पोर्ट टिवरी संघाला लास्ट ऑफिशियल कॉल. यस एवन जोडीचे प्रणय रायकर या ठिकाणी फोटो सेशन करताना त्यांच्यासोबत एवन जोडी प्रमोद देवळीकर, त्याचबरोबर प्रणय रायकर, त्यांच्यासोबत आतिश भालेकर, यज्ञेश मुकादम, निशांत गवळी, धीरज मडवी, संदीप गुळवी, स्वयंभू पायगाव 40+. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आपण वळूया टॉस कडे. सन्माननीय सनी सेठ मात्रे साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभहस्ते टॉस करायचं आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ब्रह्मावती माता खराडी संघाचे कॅप्टन आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचे कॅप्टन वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. सनी शेठ आपलंही मनापासून हार्दिक स्वागत टॉस बॉक्स मध्ये. आमचे दोन्ही मान्यवर येत आहेत. बंटी शेठ आपण सुद्धा यायचं. बंटी शेठ आपलंही टॉस बॉक्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एक बाजू एवन जोडी अर्थात प्रणय रायकर, त्याचबरोबर प्रमोद देवळीकर यांचं नाव लगेच येईल. आणि तिसरी म्हणजे 09 शिव प्रतिष्ठान. दोन्हीपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं. 5 ओव्हरची मॅच असणार आहे, कारण पहिली मॅच आहे. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. सनी सेठ आपण आपल्या शुभहस्ते टॉस करायचं आहे. बंटी शेठ यांच्या शुभहस्ते टॉस होईल. एवन जोडी टॉस जिंकलेला आहे. यस सनी सेठ मात्रे, त्याचबरोबर बंटी शेठ मात्रे, आपला मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉस बॉक्समध्ये आलात, पण पुन्हा एकदा आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. पण आपल्या शुभ हस्ते राज देवळीकर यांनी स्पॉन्सर केलेलं टॉस विनर संघाला हे कोल्ड्रिंक्स शुभ हस्ते प्रदान करायचं. त्यानंतर आपण पुन्हा एकदा सन्मानाने आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. आपलं खूप खूप आभार. आपण जास्त ओपनिंग घेणार नाही, कारण मॅच सुरू होतोय. आपला निर्णय फक्त आपण कळवायचा आहे. फिल्डिंग. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर टिवरी स्पोर्ट टिवरी आपल्या संघासाठी खूप शुभेच्छा. यानंतर होणारी मॅच आहे ती म्हणजे ब्रह्मावती माता खारडी विरुद्ध टिवरी स्पोर्ट टिवरी. ब्रह्मावती माता खारडी संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जाऊया आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक, युवा आणि प्रतिभावान समालोचक निशांत पाटील.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज मांडवी. राऊंड विकेट इथे अराउंड लेग त्रिफला चिटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय अलंकार भोईर. टाक्यू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अलंकार भोईरने केला आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात पहिला धक्का पांजू या टीमला बसलेला आहे. नवीन फलंदाज अतिश भोईर मैदानावरती दाखल झालाय. 70 धावांचा टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि पहिल्या षटकामध्ये स्वराज मडवी खूप चांगली गोलंदाजी करतायत. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती जर पाहिलं तर फलंदाजांना त्यांनी शांत ठेवलंय. यावेळेस मोठा फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार फलंदाज आतिश भोईरच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे आणि मालवडी संघाचं गणवेश एकसारखे नाही आहेत, त्यामुळे 3 धावांची पेनल्टी असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त फटका आतिश भोईर यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना अगदी बॉल सीमारेषेच्या पलीकडे कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आतिश यांच्या बॅटमधून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज मडवी. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस जर पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडू राहिलाय स्वराजांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं फ्रंटलाईन गोलंदाज आहेत. इनिशियल ओव्हरमध्ये विकेट घेण्यासाठी स्वराज जाणले जात आहेत आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर विकेट मिळाली आहे, परंतु आतिशच्या बॅटमधून षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला या मॅचमध्ये. 70 धावांचं टार्गेट आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक षटकामध्ये चांगली बॅटिंग आज पांजू या टीमला या मॅचमध्ये करावीच लागेल. स्वराज राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव मिळते. 8 धावा धावफलकावरती. वेगवान गोलंदाजी स्वराज करतायत, परंतु इथे जर पाहिलं तर दिशाहीन चेंडू होता. ऑफस्टंपच्या भरपूर जास्त बाहेर जाणारा चेंडू होता. खऱ्या अर्थानं आतिशनं देखील स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या अवाक्या बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड विकेट. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहे काऊ कॉर्नर फेसला. चांगला प्रयत्न राहिलाय. काय जबरदस्त एफर्ट्स होता. एका हातामध्ये या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु 2 धावा मिळतील या चेंडूवरती अतिशला. अतिशच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 10 धावा आणि मालवडी संघाला 3 धावांची पेनल्टी आहे, त्यामुळे सुधारित धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या पहिल्या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं स्वराजनं जबरदस्त सुरुवात केली, परंतु फिल्डिंग थोडीशी खराब राहिली या मॅच मध्ये. सोनिका माता मालवडी बी संघासाठी आज जर पाहिलं तर प्रमुख खेळाडू संघामध्ये नाही आहेत आणि त्याचमुळेच की काय या मॅच मध्ये जबाबदारीनं कामगिरी करावी लागेल. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर या हंगामामध्ये सोनिका माता मालवडी संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि आज जर पाहिलं तर विघ्नेश मडवीच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, 3 धावा पेनल्टीच्या, एकंदरीत सुधारित धावसंख्या 13 धावा आणि षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश मडवी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थानं पांजू संघासाठी अलंकार भोईरनं निराश केलं, कारण अलंकार भोईरचा जर विचार केला ना तर कित्येक वर्षे झाले त्या पालघर विभागामध्ये खूप चांगलं कार्य अलंकार याचं देखील आपण सातत्याने पाहिलं, परंतु आज या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये स्वराज मडवीने त्याला बाद केलं, परंतु आतिश भोईर आल्या त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले. इथून जर पाहिलं तर चांगली भागीदारी करावी लागेल. एका बाजूला गुलशन यांना तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीनं मैदानावरती आतिश देखील चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. परंतु षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश मडवी यंगस्टर आहे, युवा खेळाडू. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहे.
जबरदस्त जजमेंट, कमालीचा झेल पाहायला मिळतोय कावू कॉर्नर फेजला. त्या ठिकाणी फिल्डर आपण पाहिलं आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल. आणखीन एक फलंदाज बाद, गुलशन भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. काय जबरदस्त जजमेंट पाहायला मिळाला. फटका खूप चांगला होता, परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि काय कमालीचा झेल पाहायला मिळाला. त्या ठिकाणी फिल्डरच्या माध्यमातून विघ्नेश मडवी विकेट टेकर गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थाने या षटकामध्ये गुलशन भोईरला त्यांनी बाद केलंय. सुरुवातीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. गुलशन आणि अलंकार भोईर हे दोन फलंदाज बाद झालेले आहेत या मॅच मध्ये. आणि इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न सातत्याने फलंदाजांना करावा लागेल. नवीन फलंदाज पियुष भोईर यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये सुरुवातीला दोन मोठे धक्के दिलेले आहेत सोनिकामाता मालुडी संघाने. त्यामुळे इथून भागीदारी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण 70 धावाचा टप्पा ओलांडायचा आहे. आणि त्याचमुळेच की काय इथे प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न देखील फलंदाजांना करावा लागेल. हो, यावेळेस देखील हुक केलाय, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डाऊन द बॉल. हो, मिस्टेक झालेली आहे. पियुष भोईरचा झेल सुटलाय. खऱ्या अर्थानं एका क्षणाला वाटलं होतं की झेल कंप्लीट होईल. मिस्की हुक शॉटचा फटका होता आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर देखील पोहोचले देखील होते. कॅच ड्रॉप आणि इथे एक धाव मिळेल फलंदाज पियुषला. पियुषच्या खात्यामध्ये एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. या षटकामध्ये सुरुवातीच्या दोन चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव आलेली आहे. यावेळेस देखील स्नॉटर होता, अगदी बाउन्सर होता, खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू भन्नाट वेगावरती स्वार झालाय. विघ्नेश मडवी या षटकामध्ये काही कमालीची गोलंदाजी करतोय. वेगावरती स्वार होऊन त्यांनी गोलंदाजी केलेली आहे या षटकामध्ये. इथे आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला विघ्नेशाच्या माध्यमातून. परिपूर्ण बीट झालेत अतिश भोईर आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला विघ्नेशाच्या माध्यमातून. यावेळेस देखील बाउन्सर होता, पुल करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. फिल्डिंग चांगली, फक्त इथे सिंगलच मिळेल. आतिशनं भरपूर मोठा संघर्ष केलाय. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळाली, परंतु विघ्नेश यांच्या षटकामध्ये मोठे फटके खेळताना फलंदाजांना भरपूर साऱ्या डिफिकल्टी आलेत. आणि मागील दोन चेंडू जर पाहिले तर विघ्नेश यांचं कौतुक करावं लागेल. अगदी बाउन्सर वरती तो स्वार झालाय. कमालीची गोलंदाजी करतोय. शोल्डरचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केलाय. गुडलँड स्पॉट वरतून चेंडू जर पाहिले तर राईस होताना आपण पाहिले त्या षटकामध्ये. हो, यावेळेस देखील फटका फसलाय. फिल्डर अमान आहे त्या ठिकाणी. इथे मिस्टेक होईल का? नाही, इथे झेल टिपलाय फलंदाज पियुष भोईर. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जोड्या फोडले त्या षटकामध्ये. गोलंदाज विघ्नेश मडवीनं लाजवाब गोलंदाजी केली आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर फलंदाज गुलशनला देखील बाद केलं आणि या षटकामध्ये पियुष देखील विकेट प्राप्त केली. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज सचिन यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. आणखीन एक चांगला चेंडू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 70 धावा या मॅच मध्ये पांजू स्पोर्ट पांजू या टीमला बनवायच्या आहेत, परंतु आतापर्यंत धावा बनल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 15 धावा. या षटकामध्ये विघ्नेशचं कौतुक करावं लागेल. फक्त आणि फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात आणि जोड्या देखील फोडल्यात. खऱ्या अर्थानं हा गोलंदाज ॲडव्होकेट वकील असताना तर नक्कीच घटस्फोट एक्सपर्ट बनला असता. काय जोड्या फोडलेत. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर गुलशन भोईर आणि आतिशची जोडी फोडली. गुलशनला बाद केलं, तदनंतर पियुषला देखील बाद केलं. 2 मोठे धक्के या षटकामध्ये गोलंदाज विघ्नेशने दिलेत. आणि इथून जर इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 18 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 55 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत गोलंदाजाने वर्चस्व दाखवले. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्पा, वलन, गती याचा सुवर्ण मध्य गोलंदाजांना सापडलाय असंच म्हणावं लागेल. आणि इथून जर पाहिलं तर पांजू टीमला या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 18 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी.
षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती स्वराज मडवी ज्याने षटक क्रमांक पहिला हाताळलं होतं त्या षटकामध्ये फक्त 10 धावा त्याने खर्च केल्या. तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड लागली होती परंतु यशांच्या मागे रुपेश मडवी थोडासा चाच पडतोय आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा धाव फलकावरती. प्रत्येक धावेसाठी संघर्ष मैदानावरती सुरू आहे कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली जाते. मोठा फटका खेळू दिला जात नाही आणि इथून जर पाहिलं तर फलंदाज भरपूर मोठा संघर्ष या सामन्यामध्ये करतायत. स्वराज राऊंड विकेट पुन्हा एकदा. हो यावेळेस आडव्या बॅट चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सचिन यांच्या बॅट मधून आलाय विध्वंसक विस्फोटक षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका सचिन यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं हा स्ट्रोक सजवलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 6 धावा या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या 22 धावा. गोलंदाज स्वराज पुन्हा एकदा कमी गतीने चेंडू टाकला. आणखीन एक सलगचा दुसरा 2 in a row. काय फलंदाजी पाहायला मिळते सचिन यांच्या माध्यमातून. आणखीन एक षटकार. थँक्यू. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. फलंदाज सचिन यांच्या बॅटमधून तिसरा देखील षटकार आला ना तर प्रदीप तांगडे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. काय जबरदस्त बॅटिंग, काय जबरदस्त कमबॅक केलाय या षटकामध्ये. स्वराज यांच्या विरोधात आक्रमण सचिन भोईरने केलाय आणि सचिन भोईर मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात आणि तेच 2 फटके त्यांच्या बॅटमधून या षटकामध्ये आपण पाहिलेत. परंतु इथून जर पाहिलं ना तर आणखीन चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं 70 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 28 धावा. येणारे 15 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 42 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. हो इथे हुक केला परंतु फटका फसला. फिल्डर धावतात वेगाने, प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या आवाक्याबाहेर. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. काय जबरदस्त पलटवार या मॅच मध्ये सचिनने केलाय. मागील 3 चेंडूवरती 3 मोठे फटके त्यांच्या बॅट मधून. इथे देखील चौकार पाहायला मिळाला. जरूर प्रयत्न फिल्डरने केला परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. आणखीन 4 धावा सचिनच्या खात्यामध्ये. गोलंदाज स्वराज पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो इथे पुन्हा एकदा मोठा फटका गॅप मध्ये केलेत. फिल्डर वेगाने धावलेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या आकड्यावरती. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 13 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा स्वराज मडवीने खर्च केल्यात आणि इथून जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजांना. हो यावेळेस देखील बॅकफुटला जात असताना पॉइंट क्षेत्रामध्ये ओव्हर द पॉइंट हेड बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू. काय जबरदस्त पलटवार पांजूस्फोट पांजू या संघाने केलेला आहे या मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. स्वराज मडवीच्या या षटकामध्ये तब्बल 22 धावा. लाजवाब बॅटिंग. एका बाजूला जर पाहिलं तर सचिन भोईर आणि त्याच्या सोबतीला आतिश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. 2 बंधूंची जोडी मैदानावरती आणि या दोन्ही बंधूंनी जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये केलेली आहे. आपल्या व्यासपीठावरती प्रमुख मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत.
आणि या ठिकाणी स्वागताने सन्मान देखील केला जाणार आहे. मी एवन जोडीला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागताने सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय सनीशट म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. काश्मीरा या विभागातील युवा व्यक्तिमत्व, खूप चांगलं कार्य त्या विभागामध्ये आदरणीय सनीशट म्हात्रे यांचं राहिलं आहे आणि त्यांना देखील एवन जोडीच्या वतीनं या क्रीडा स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. आणि मी विनंती करतोय सनीशट म्हात्रे यांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. एवन जोडी आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जाणार आहे. युवा वर्गाला प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं आणि सातत्यानं पाठिंबा देणं हे कार्य संपूर्ण काश्मीरा विभागामध्ये सनीशट म्हात्रे साहेबांचं आपण सातत्यानं पाहतोय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलंय आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. लगेच इथे जर पाहिला तर आणखी एक मोठा फटका पाहायला मिळतो आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सचिन यांच्या बॅट मधून आणखीन एक अस्मानी सुलतानी टोला षटकार. थँक्यू. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय बंटी शेठ देखील उपस्थित आहेत आणि बंटी शेठ यांचा देखील स्वागताने सन्मान या ठिकाणी एवन जोडीच्या वतीने केला जाणार आहे. जबरदस्त युवा व्यक्तिमत्व बंटी शेठ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. प्रणयजी रायकर आणि प्रमोदजी देवळीकर यांच्या शुभ हस्ते. काय प्रयत्न केला होता, जबरदस्त प्रयत्न होता, परंतु कॅच ड्रॉप झाला. झेल सुटलाय त्या ठिकाणी. काऊ कॉर्नर फेजला अगदी स्वतःला झोकून दिलं होतं, छातीचा कोट केला, परंतु झेल पकडू शकले नव्हते आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त एफर्ट्स, कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळाला काऊ कॉर्नर फेजला, परंतु झेल पकडू शकले नव्हते. वा, जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला आणि फक्त 2च धावा. या ठिकाणी जीपी पारसिक बँकेचे मॅनेजर आदरणीय सन्माननीय संदेशजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांना देखील या आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करण्यात येणार आहे. मी एवन जोडीला पुन्हा एकदा विनंती करतोय की आदरणीय सन्माननीय संदेशजी पाटील साहेबांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. जीपी पारसिक या बँकेचे मॅनेजर आहेत आणि खूप चांगलं कार्य त्यांचं देखील आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया मॅचच्या दिशेने आणि इथे जर पाहिलं तर नो बॉल टाकला गेलाय. मागील 2 षटके जर पाहिलं ना तर सोनिका माता मालुडी संघासाठी अगदी जर पाहिलं तर खराब राहिलेत असंच म्हणावं लागेल. इथे देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न फलंदाज सचिन करतोय, परंतु इथे 1 धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय, वेगाने सचिन धावलाय, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. काय जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये पांजू स्पोर्ट पांजू संघ करतोय असंच म्हणावं लागेल. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर कमी धावा, षटक क्रमांक 3 टाकत असताना स्वराज मडवीने तब्बल 22 धावा कर्ज केल्या आणि याही षटकामध्ये विशाल मडवीच्या विरोधात देखील धावा येत आहेत. आणि इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्यावी लागेल, दबाव टाकावा लागेल आणि चेंडू डॉट देखील टाकावा लागेल. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता, 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, अफलातून सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 70 धावांचं टार्गेट होतं आतापर्यंत. धावफलकावरती पांजू स्पोर्ट पांजू या संघाने 48 धावा बनवलेत आणि येणाऱ्या 9 चेंडूवरती 22 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा विशाल मडवी ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, लॉंग ऑफला फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे मिस्टेक झाली आहे. जगल अँड ड्रॉप. भरपूर साऱ्या मिस्टेक सोनिका माता मालुडी संघ या मॅच मध्ये करतोय. सचिनला आतापर्यंत या सामन्यामध्ये 3 वेळा जीवदान दिलंय आणि इथे आणखीन एक झेल त्याचा सुटलाय. क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच जिंका मॅच, परंतु सातत्याने या सामन्यामध्ये सोनिका माता मालुडी संघ भरपूर साऱ्या मिस्टेक करतोय आणि या चेंडूवरती 3 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 51 धावा. येणारे 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. याही षटकामध्ये धावा येत आहेत. संधी निर्माण करून दिली होती विशाल मडवीनं, परंतु लॉंग ऑफला कॅच ड्रॉप झेल सुटलाय आणि ते संधीचं सोनं करावं लागेल फलंदाज सचिनला या मॅच मध्ये. परंतु स्ट्रायकिंग एंड वरती आतिश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. इथे देखील मोठा फटका, मिड विकेटला फिल्डर आलेत, इथे मिस्टेक होणार नाही. झेल पकडलाय, अखेर आतिश भोईर निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद.
थँक्यू. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला मिड विकेट क्षेत्रामध्ये. अतिश भोईर बाद झालाय, परंतु इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज कुमार भोईर संघाचा कॅप्टन मैदानावरती दाखल झालाय. येणारे 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. आदरणीय सन्माननीय सनीशेठ म्हात्रे या ठिकाणी दाखल झाले होते आणि आपला महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी आपण खर्च केलाय, त्यासाठी आपला आभार. तसेच बंटी शेठ यांचा देखील आभार व्यक्त करूया. तसेच संदेशजी पाटील साहेब देखील होते, जीपी पारसिकचे मॅनेजर. या स्पर्धेसाठी आपण दाखल झालेत, आपलं देखील आभार आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 70 धावांचं भरपूर मोठं टार्गेट पांजू स्पोर्ट पांजू या संघासमोर ठेवलं होतं, परंतु आतापर्यंत पांजू स्पोर्ट पांजू संघाने या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा खूप चांगला प्रयत्न केलाय, परंतु येणाऱ्या 7 चेंडूवरती 19 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. विशाल मडवीचं देखील कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरुद्ध षटकार, परंतु तदनंतर जबरदस्त कमबॅक विशालनं देखील या मॅच मध्ये केलाय. परंतु हा चेंडू सर्वात महत्वाचा आहे मालोडी संघासाठी, कारण या चेंडूवरती धावा खर्च केला नाही तर शेवटच्या षटकामध्ये इक्वेशन समीकरण थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती कुमार भोईर नव्यानेच मैदानावरती दाखल झालाय, संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटची एज अँड टेकन. सलगचा दुसरा धक्का. कुमार भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. काय जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये विशाल मडवीने केलाय. सुरुवातीच्या 4 चेंडूवरती 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती सलग 2 विकेट घेतल्यात. जबरदस्त कामगिरी आणि सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तब्बल 18 मिनिटे खर्च केलेले आहेत. त्यासाठी सोनिका माता मालोडी संघाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीची 4 षटकं 18 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेले आहेत. नवीन फलंदाज रवींद्र भोईर मैदानावरती दाखल होतोय. येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मैदानावरती जर पाहिला तर सचिन भोईर आपल्याला पाहायला मिळतोय आणि सचिन भोईर यांच्या बॅटमधून या सामन्यामध्ये धावा आलेत. सर्वांनी आशा सोडल्या होत्या आणि तिथे या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर आशेचा किरण बनलाय सचिन भोईर, आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. अपयशानंतर लिहिल्या जाणाऱ्या अध्यायाला यश म्हणतात. आज अध्याय लिहिला जाईल, यशाची यशोगाथा लिहिली जाईल या सामन्यामध्ये, कारण 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. हो, यावेळेस हुक केला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी धावतात. फाईन लेग रिजन मध्ये वेगाने धावलेत. अखेर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, बॉल थांबत नाही, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सचिन भोईर यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. नशिबाची साथ मिळाली सचिनला असंच म्हणावं लागेल, कारण या मॅच मध्ये त्याच्या 3 कॅच सोडलेले आहेत, 3 झेल सोडलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं इथे चौकार देखील मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अमान. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो अमन यांच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं सुरुवातीचे दोन्ही चेंडू अमन यांच्या माध्यमातून आपल्याला चांगले पाहायला मिळाले होते. इथे चेंडू आलाय डॉट. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. काय जबरदस्त सामना रंगलाय, रंगतदार सामना पाहायला मिळतोय, परंतु अमन याचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने अमनने या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे. सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहिलं तर त्याचे चांगले राहिलेत, कारण पहिल्या चेंडूवरती जरूर आपण चौकार पाहिलाय, परंतु फलंदाजाला देखील नशिबाची साथ त्या चेंडूवरती मिळाली होती. आणि इथून जर पाहिलं तर येणाऱ्या 4 चेंडूवरती 15 धावा या सामन्यामध्ये बनवायच्या आहेत. चला स्पीडअप करा, लगेच सामन्याला सुरुवात करा. आपण 5 षटकांचे सामने पंच खेळवतोय. अमन बॉलिंग ट्रॅकवरती.
हो यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू वा अमन वा जबरदस्त गोलंदाजी करतायत. दबाव होता या षटकामध्ये गोलंदाजावरती, दबाव होता शतरक्षकावरती, परंतु काय गोलंदाजी करतोय, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. मागील 2 चेंडू सचिनच्या विरोधात डॉट टाकलेत अमनने आणि या मॅच मध्ये कमबॅक केलाय सोनिका माता मालोडी बी संघाने असंच म्हणावं लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. जबरदस्त गोलंदाजी इथे पूल केला, पॉवरफुल होईल का. फिल्डर आहेत मिड विकेट रिजन मध्ये, मिस्टेक होणार नाही. निलेश काठेने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज फेल होतोय सचिन भोईर. या मॅचची गोल्डन विकेट सचिन भोईर बाद होतोय. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 34 धावा बनवल्या, परंतु इथून जर पाहिलं ना तर संघ अडचणीमध्ये सापडलाय. नवीन फलंदाज विघ्नेश मैदानावरती दाखल झालाय. येणारे 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तदनंतरचे 3 चेंडू जर पाहिले ना तर अमन यांचे खूप चांगले राहिलेत आणि त्या 3 चेंडूवरती फलंदाजाला मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. मागील चेंडूवरती जर पाहिलं तर सचिन यांचा खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु निलेश काठेचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कमालीचा झेल पाहायला मिळाला निलेश यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे जर पाहिलं तर सामना पूर्णपणे सोनिका माता मालोडी बी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं इथून 70 धावांचं टार्गेट होतं. सुरुवात खराब झाली, परंतु सचिन भोईरनं जबरदस्त बॅटिंग केली. या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न जरूर केला होता पांडू स्पोर्ट पांडू संघाने, परंतु इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. त्याचमुळेच की काय पांडू संघ पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू अमन बॉलिंग ट्रॅकवर आणि इथे मोठा फटका जरूर आलाय, परंतु सामना इथे जिंकलेला आहे सोनिका माता मालोडी बी संघाने. अभिनंदन अभिनंदन सोनिका माता मालोडी बी संघ. हाडलक टपलक टीम पांजू स्पोर्ट पांजू हाडलक कुमार भोईर. परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पांजू संघाचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगली झुंज या मॅच मध्ये सोनिका माता मालोडी संघाविरुद्ध त्यांनी दिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा संघ संघर्ष करत राहिला या सामन्यामध्ये. परंतु इथून जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना फलंदाजीमध्ये कमतरता जाणवली आणि पांडू स्पोर्ट पांडू संघ या सामन्यामध्ये पराभूत होतोय.